सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत शिवा काशीत ही मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. बाजी पासलकरांनी त्या शेतकऱ्याला तो नांगर पुढे घ्यायला खुणावलं. वाजंत्री पुढे मागून आईसाहेब आणि शिवबाराजे आणि त्यांच्या मागून सगळा जनसमुदाय. जिथे मुरार जगदेवने अशुभ म्हणून आणि लोकांना भीती घालून प्रहार रोवली होती त्या ठिकाणी सारे जमा झाले आणि आऊसाहेब पुढे सरसावल्या. ती रोवलेली पहार उपटून दूर भिरकावून दिली. म्हणाल्या, बाळराजे, धरा ती नांगराची मूठ. लगेच बाळराजे पुढे होऊन त्या शेतकऱ्याच्या हातून नांगराची मूठ स्वतःच्या हातात त्यांनी घेतली. त्याच वेळी गर्दीतून एक प्रख्यात भट नावाचे वेदमूर्ती समोर आले आणि धीर गंभीर आवाजात म्हणाले, राणी सरकार, हे थांबवा. का? राणीसाहेब, धर्मशास्त्रानुसार ही जमीन नांगरणं अनिष्ट आहे. काहीही घडू शकतं. शास्त्री बुवा, देवाच्या आधी धर्मशास्त्र नाही ना? ही भूमी देवानं निर्माण केली आहे. त्यावर त्यानं प्राणी पक्षी जन्माला घातले. इथल्या प्रत्येक वस्तूचा उपभोग घेण्याचा अधिकार त्यांना आहे ना? राणी सरकार, आपला अधिकार मोठा आहे. काही अनिष्ट घडू शकेल हे सांगण्याचं काम आम्ही केलं. आऊसाहेब म्हणाल्या, शास्त्री बुवा, देव आम्ही मानतो. देव आणि संतांच्या वचनानुसार आम्ही हे जे कार्य हाती घेतलं आहे ते लोककल्याणार्थ. आता तुम्ही जे सांगितलं ते ठीक आहे. तुम्ही ब्राह्मणच आहात ना? होय. राणी सरकार, मी ऋग्वेदी शांडिल्य देशस्थ ब्राह्मण. त्यांना घाम फुटला. त्या म्हणाल्या, शास्त्रवचनाचा आधार घेऊन या भूमीला शापित करणारे मुरार जगदेवही ब्राह्मणच ना? शास्त्रीजी, यवनाचे पाय चाटणाऱ्या एका ब्राह्मणाने ही भूमी शापित असल्याचा धाक दाखवून गोरगरीब रयतेची उपासमार करायची, त्यांची दैना करायची आणि दुसऱ्या ब्राह्मणानं त्याला सहकार्य करायचं, असं तुमचं धर्मशास्त्र सांगतं का? गरीब रयतेला अन्ना वाचून तडफडून मारायला तुमचं शास्त्र पुराण सांगतं का? असं असेल तर ती शास्त्रपुराणं तुम्हीच कुरवाळा आणि अशा कोणत्याही शास्त्रपुराणाला जुमानत नाही आम्ही. तुमच्या शापानं आमचं काय होईल ते होऊ द्या. या तुम्ही. घामानं डबडबलेले वेदमूर्ती भट तिथून कसेबसे सटकले आणि जमलेली रयत आश्चर्यचकित होऊन हा प्रसंग पाहत राहिली. झाल्या घटनेनं आऊसाहेब जराही विचलित न होता एका शेतकऱ्याला म्हणाल्या, शिवनाथ, बाळराजांच्या सहाय्यार्थ तुझ्या मुलाला पाठव. शिवनाथ महाराने तात्काळ मुलाला पुढं पाठवलं. याचप्रमाणे आईसाहेबांनी 12 बलुतेदारांची मुलंही बोलावली. त्या सर्वांनी एकमेकांचे हात हातात धरले. नंतर बाजी पासलकरांनी शिवबाराजांच्या मुठीला मूठ लावून बैलजोडी हाकली. नांगर माती उकरीत पुढे जाऊ लागला. शिंग तुतार्यांच्या गर्जना उठल्या. आनंदानं लोक ओरडले, हर हर महादेव. बाळ शिवाजींचा विजय असो, आऊसाहेबांचा विजय असो. हा रम्य सोहळा पाहून शिवा काशीत भारावून गेला. बाळराजांना पाहून तो धन्य झाला. बाळराजे आणि त्याचं वय जवळपास सारखंच असावं. शरीर, प्रकृती आणि तोंडावळा जवळपास सारखाच होता. बाळराजांनी नांगर हाकण्यास सुरुवात केली. नंतर शेकडो मावळ्यांच्या पोरांनी घटकातच सगळी जमीन नांगरून टाकली. त्याच नांगरलेल्या जमिनीवर पंक्ती बसल्या. महालातून आणलेले गोडधोड पदार्थ अवघ्या मावळ खेड्यातील लोकांनी त्याचा स्वाद घेतला. सगळे जेवण करून तृप्त झाले. आईसाहेबांचा आणि बाळराजांचा निरोप घेऊन परतीच्या वाटेवर लागले. तरी बरीच तरुण पोरं बाळराजांच्या भोवती रेंगाळत गप्पा मारत उभी होती. शिवा काशीद आपल्या मित्राबरोबर दूर उभा राहून पाहत होता. त्याला आतून वाटत होतं आईसाहेबांच्या पायावर मस्तक ठेवावं, बाळराजांशी 2 शब्द बोलावे, पण पुढं जायचं धाडस त्याला होत नव्हतं. त्यात लवकर चालण्याविषयी त्याचा मित्र भुणभुण करत होता. हे अनोळखी दोघेच वेगळे उभे असलेले बाळराजांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलं नाही. त्यांच्यातील भेटीची तगमग, लालसा स्पष्ट दिसत होती. त्यांनी जवळच असलेल्या येसाजी नावाच्या मुलाला त्यांना दोघांना बोलावून आणायला सांगितलं. शिवा काशीदनं बाळराजांना लवून मुजरा केला.
गुरवनेही त्याचं अनुकरण केलं. बाळराजांनी विचारलं, कोणत्या गावचे तुम्ही? जी, आम्ही पन्हाळगडावरून आलो. कसं येणं केलं? आमच्या कानावर आजच्या प्रसंगाची बातमी आली होती. शिवाय तुम्हाला भेटायची इच्छा होती. परत जाण्याआधी आऊसाहेबांच्या पायावर डोकं ठेवायची इच्छा होती. पण पुढे व्हायचं धाडस होत नव्हतं. नाव काय? माझं नाव शिवा काशीद. नावी अहो. आणि माझा हा मित्र गुरव. शिवा, तुझे आणि आमचं नाव सारखंच आहे की रे? अधूनमधून येत जा भेटीला. आलास की आमचं नाव सांगून बेधडक वाड्यावर येत जा. आता 2 दिवस राहून जा. नंतर शिवा काशीदने आऊसाहेबांजवळ जाऊन त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. आऊसाहेबांनी त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि गुरवनेही त्याचं अनुकरण केलं. शिवा काशीद आणि गुरव 2 दिवस पुण्यात राहिले. त्यांनी सगळ्या पुण्याची सहल केली. तेव्हा त्यांना माहिती मिळाली की पुण्याच्या आजूबाजूला तर लोक राहत होते, परंतु मुरार जगदेवनं जिथं प्रहार रोवली होती तो भाग अद्यापही ओस पडलेला होता. लाल महाल बांधल्यापासून दूर दूर का होईना लोक राहायला येऊ लागले होते. वस्त्या वाढू लागल्या होत्या. शिवा काशीदची पुण्यातील सगळी ठिकाणं पाहून झाली. पण त्याच्या नजरेत अधिक भरलं तो लाल महाल आणि त्यावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा. त्याचा ऊर अभिमानानं भरून आला. शहाजीराजांकडे नेबापूर गावच्या बाबाजी नावाचा एक शिलेदार होता. शहाजीराजे आणि मलिक अंबरच्या युद्धात या बाबाजीचा एक पाय निकामी झाल्यामुळे तो घरी बसला. ज्यावेळी लढाया होत असत त्यावेळी त्याला आपल्या अपंगत्वाची खंत वाटायची. त्याची दाढी, डोक्याची हजामत करायला शिवा काशीद आला की पूर्वीचा सगळा इतिहास त्याला सांगायचा. शिवालाही ऐकताना स्फुरण चढायचं. पूर्वी दक्षिण भारतात यवनांचा बिलकुल शिरकाव नव्हता, कारण त्यावेळी काही प्रबळ मराठ्यांच्या सत्ता होत्या. जिजाऊ साहेबांच्या माहेरच्या पूर्वजांची यादव घराण्यातील राजा रामदेवराव यादव यांची बलाढ्य सत्ता होती. ते एक मोठे पराक्रमी राजा होते. ते चक्रधर स्वामींच्या विचारांचे अनुयायी होते. त्यामुळे वैदिक धर्मीयांची सनातनी वृत्ती जागृत झाली आणि रामदेवराय राजाला संपवण्याचा घाट घातला. त्यांचा हेमाद्री पंडित नावाचा अमात्य होता. त्यानं अल्लाउद्दीन खिलजीला युद्धासाठी आमंत्रित केलं. त्याच्या करवी देवगिरी किल्ल्याला वेढा घालवला. सर्व चोरवाटा दाखवल्या आणि प्रवेशद्वार उघडून दिलं. हेमाद्रीने दगाबाजी, विश्वासघात करून रामदेवराय राजाला कैद करवलं. पुढे हे यादव घराणं नेस्तनाबूत झालं. जिजाबाईचे वडील लखोजी जाधव हे त्याच घराण्याचे वंशज होते. तर शहाजीराजे भोसले वेरूळ गावचे पाटील मालोजीराव यांचे सुपुत्र होते. ही पाटीलकी वंशपरंपरेने चालत आली होती. मालोजीराजे आणि त्यांचे धाकटे बंधू विठूराजे अतिशय कर्तबगार होते. त्यांच्या पदरी सैन्य होतं. त्यावेळी निजामशाहीची सत्ता होती. निजामचा वजीर मलिक अंबरने भोसल्यांची कर्तबगारी ओळखून निजामाकडे शिफारस केली. निजामाने मालोजीरावांना पुणे सुप परगण्यांची जहागिरी दिली. मालोजीरावांची 2 मुलं, शहाजीराजे आणि शरीफजीराजे. शरीफजीराजे 5 वर्षाचे असतानाच इंद्रापुराच्या लढाईत मालोजीराव वीरगतीस प्राप्त झाले. शहाजीराजांचे काका विठोजी राजांनीच पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. निजामशाहीतील एक पराक्रमी सरदार लखुजी जाधवांची कन्या जिजाबाईबरोबर शहाजीराजांचं लग्न लावून दिलं. पुढे शहाजीराजांनी आपल्या पराक्रमाने निजामाचं मन जिंकलं. त्याने मालोजीराजांची पुणे सुपेची जहागिरी शहाजीराजांना दिली. शहाजीराजांना जिजाबाईपासून संभाजी आणि शिवाजी असे 2 पुत्ररत्न प्राप्त झाले. त्या काळी अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरशहा आदिलशहा यांच्या वैरानं महाराष्ट्र बेचिराग झाला होता. सगळीकडे अनाचार, अन्याय, अत्याचार बोकळला होता. सुमारे 400 वर्ष या रयतेच्या मानगुटीवर परकीय सत्ता बसलेली होती. या काळात रयतेला कोणीच वाली नव्हता. अशा वेळेस शहाजीराजांना वाटायचं मराठ्यांचे स्वतःचे राज्य असावे. मराठी रयतेला दुःख, हाल, अपेष्टा, रूढी, परंपरा यांच्यातून बाहेर काढावं.
परंतु ते निजामाकडे असल्यामुळे त्यांना वाव मिळेना. मग ते आदिलशहाकडे आले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर ही मानाची पदवी दिली. शहाजीराजांचे प्रयत्न सुरूच होते. त्यांनी थोरला पुत्र संभाजीला आपल्याजवळ कर्नाटकात ठेवून घेतलं आणि शिवाजी आणि जिजाबाईंना अवघ्या 36 गावांच्या कारभारासाठी मोठा सरंजाम दिला. जेव्हा की दादोजी कोंडदेव यांच्यासारखा महालकरीही पाहू शकत होता. पण यामागे शहाजीराजांचं मराठी राज्य निर्मितीचं धोरण लपलेलं होतं. एकीकडे शिवबांचे शस्त्रास्त्राचे शिक्षण चालू होते, तर दुसरीकडे जिजामाता त्यांना रामायण महाभारतातील गोष्टी तसेच संतांचे चरित्रपर गोष्टी सांगत असत. त्यामुळे त्यांच्या मनात एकाच वेळी शौर्य आणि धार्मिक भावना वाढीस लागल्या. त्याचवेळी शिवबा मावळ्यांच्या गरीब मुलांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर चटणी भाकरी खात त्यांच्याशी खेळत असे. त्यांनी बरेच जीवाभावाचे सवंगडी बनवले होते. वयाच्या 11-12 वर्षापर्यंत ते कुस्त्या, मल्लखांब, तलवारबाजी, भालाफेक, घोडदौड याचबरोबर नीती, धर्म, न्याय तसेच विविध प्रकारचे ज्ञान अवगत केले होते. त्यांना तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, गोदाजी जगताप, बाबाजी कोंडे यांच्यासारखे जीवाला जीव लावणारे सवंगडी लाभले होते. गरीब मावळ्यांचं दुःख पाहून बाळराजे आऊसाहेबांना विचारी, आऊसाहेब, या गरीब रयतेचं दुःख निवारण करणारं कोणीच नाही का? यांना कोणीच वाली नाही का? आता आऊसाहेब काय म्हणतायत आणि पुढे काय होतंय ते आपण पुढच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप आभार मानते. उद्या भेटूया. तोपर्यंत नमस्कार.